झालं की मला ऑलमोस्ट मी एक्झाम दिली होती, INS शिवाजीची एक्झाम दिली मी, त्यात पास पण झालो. मला इंटरव्ह्यू साठी कॉल पण आला होता. बट फायनल स्टेज की इंटरव्ह्यूचा कॉल आला आणि वी वर प्रिपेअरिंग फेज की बँगलोरला आम्हाला बोलवलं होतं फर्दर राऊंड साठी. बट तेव्हा थोडंसं फॅमिलीकडनं असं आलं की तू आमच्यापासून लांब राहणार किंवा मग तुझ्याकडे तिकडे कोण बघणार. तो जो फॅमिली, इंडियन फॅमिलीचा जो एक हे असतो की मुलाकडे कंटिन्यू लक्ष पाहिजे. की माझं झालं तर रुबी हॉस्पिटलमध्ये पुण्यामध्ये. तर ओव्हरऑल माझं एज्युकेशन जे मेडिकल फील्ड सोडलं तर बाकी सगळं एज्युकेशन माझं पुण्यातलं आहे. बाहेर ते रन कसे करतात, त्यांचं रुटीन काय आहे प्रायव्हेट हॉस्पिटल? रुटीन ऍक्च्युली बघ, हॉस्पिटल म्हटलं ना तर खूप गोष्टी असतात त्याच्या मागे. म्हणजे आपल्याला दिसतं ना, ऍज अ पेशंट तुम्हाला दिसतं ना, फक्त दिसतं की आपण जातोय, ट्रीटमेंट घेतोय, भरपूर बिल देतोय आणि येतोय. बट त्याच्या मागे जी कष्ट असतात ते खूप जास्त राहतात. म्हणजे बेसिकली आता मी जे आपल्या इथे पाहिले महाराष्ट्रामध्ये, तर फॅसिलिटी तर आहे बट स्वच्छता तेवढी नसते. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये क्लिनलीनेस लेवल नाहीये किंवा जी पेशंटला थोडंफार पळवलं जातं. म्हणजे मी पेशंटकडनं जे ऐकतो की आम्ही हॉस्पिटलला गेलो, आम्हाला ह्या विंडोला जा, त्या विंडोला जा, डॉक्टर भेटले नाही, आज होणार नाही, उद्या या. थोडंसं ह्याच्यावर जर वर्क केलं तर बेस्ट आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणं अशी आहेत जिथे गव्हर्नमेंट हॉस्पिटल प्रायव्हेट पेक्षाही जास्त चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट देत आहेत आणि लोकांचा विश्वास पण आहे. जय हिंद, नमस्कार, वेलकम बॅक टू फ्युचर टॉक्स विथ श्रेयस. मी श्रेयस देशपांडे, प्रोफेसर ॲट देशपांडे कोचिंग इन्स्टिट्यूट अँड फाउंडर ऑफ फ्युचर टॉक्स विथ श्रेयस. तर आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण नवीन नवीन प्रोफेशनलचे इंटरव्ह्यूज घेतो, जेणेकरून जे नवीन स्टुडंट्स आहेत, म्हणजे ज्या क्षेत्रात एंटर करायचे, जसं की CA प्रोफेशनल असेल, त्यांना म्हणजे CA प्रोफेशनल्स CA साठी ॲडमिशन वगैरे करायचे असतील तर आपण त्यांची प्रोफेशनलची मुलाखत घेऊन, म्हणजे पॉडकास्ट त्यांच्यासोबत पॉडकास्ट करून त्यांची करिअर स्टोरीज कसं आहे किंवा करिअर गायडन्स काय आहे पुढं, किंवा रोडमॅप काय असणार आहे, 5 इयर्सचा रोडमॅप काय असणार किंवा 10 इयर्सचा त्यांचा रोडमॅप काय पाहिजे किंवा स्टुडंटचा गोल काय पाहिजे. तर या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण त्यांच्याकडून जाणून घेत असतो. सो आजचे आपले गेस्ट आहे जे हेल्थ केअर क्षेत्रातील आय मीन एक्सपिरियन्स्ड डॉक्टर आहेत. सो डॉक्टर प्रमोद बाटे हे आज आपले गेस्ट आहे. सो ह्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की नेक्स्ट 5 इयर्स म्हणजे ज्या स्टुडंट्सला डॉक्टर करायचं असेल किंवा डॉक्टर व्हायचं असेल, सो त्यांचा नेक्स्ट 5 इयर्ससाठी रोडमॅप काय असेल आणि त्यांचे एक्सपिरियन्सनी किंवा करिअर स्टोरीजनी आपण इन्स्पिरेशन घेऊ. सो लेट्स स्टार्ट टू द पॉडकास्ट. जय हिंद डॉक्टर. जय हिंद, जय शिवराय. कशा आहात डॉक्टर? येस, एकदम मजेत. सर्वप्रथम थँक्स मला पॉडकास्ट मध्ये इन्व्हाइट केल्याबद्दल. तर आपण हा पॉडकास्ट या संदर्भात घेतलो, म्हणजे जे आता स्टुडंट आहेत, म्हणजे ज्यांना डॉक्टर वगैरे त्यांचा ड्रीम आहे डॉक्टर करण्यासाठी, सो तुमच्या लाईफच्या स्टोरी बद्दल म्हणजे ते इन्स्पायर होतील आणि त्यांना मे बी 5 इयर्सचा 10 इयर्सचा रोडमॅप क्लिअर होईल की काय त्यांना फ्युचर मध्ये करता येईल किंवा डॉक्टरचे गोल्स काय असतात आफ्टर कम्प्लिटिंग डिग्री आणि MBBS और एनी अदर रिलेव्हंट डिग्री डॉक्टर. सो त्याच्यानंतर त्यांचे रोडमॅप काय असतील, तो याच्याविषयी हाच मेन आपला एम आहे पॉडकास्ट करण्याचा. तर सर्वात अगोदर म्हणजे आपल्या ऑडियन्सला आणि याच्यासाठी तुमच्या अर्लियर एज्युकेशन बद्दल थोडंसं सांगा. अर्लियर एज्युकेशन ऍक्च्युली मी आहे प्रॉपर पुण्याचं. माझं प्रायमरी एज्युकेशन कमलनयन बजाज स्कूल तिथून झालंय. शाहूनगर मध्ये एक स्कूल आहे कमलनयन बजाज स्कूल, तिथून माझं प्रायमरी एज्युकेशन झालंय. सेकंडरी एज्युकेशन साठी मी गरवारे कॉलेजमध्ये होतो इनिशियली, आणि थोडं ट्रॅव्हलिंगचे इश्यूज वगैरे होते, त्याच्यामुळे नंतर मी अमृतानंदमयी म्हणून जी आहे निगडीमध्ये, तिथं माझं हायर सेकंडरी झालेलं आहे. अँड BMS एज्युकेशन म्हणजे जे माझे मेडिकल एज्युकेशन आहे ते माझं मुंबईचं आहे. कमलादेवी गौरीदत्त मित्तल म्हणजे KG मित्तल आयुर्वेद महाविद्यालय, चर्नी रोड, असं माझं पूर्ण मेडिकलचं शिक्षण तिथे झालंय. आफ्टर दॅट फर्दर एज्युकेशन जे माझं EMS म्हणजे इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस याचा कोर्स माझा झाला होता रुबी हॉस्पिटलमध्ये पुण्यामध्ये. सो ओव्हरऑल माझं एज्युकेशन जे मेडिकल फील्डचं सोडलं तर बाकी सगळं एज्युकेशन माझं पुण्यातलंच आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही स्कूलिंग पिरियड मध्ये होता पुण्यामध्ये, येस, सो त्यावेळेस कोणते डिफिकल्टीज तुम्ही फेस केले
म्हणजे ऍज अ स्टुडंट आणि ते ओव्हरकम कसं केलं पाहिजे म्हणजे स्टुडंटनी. बरोबर. बेसिकली डिफिकल्टी म्हणजे कसं की आपलं स्टडी पॅटर्न जो आहे तो प्रत्येकाचा जो पीकार म्हणतो, स्टडीचा पीकार असतो तो प्रत्येकाचा वेगळा असतो. कोणाला अर्ली मॉर्निंग स्टडीज चांगले होतात, कोणाला लेट नाईट चांगले होतात. तर बेसिकली ते शोधणं खूप डिफिकल्ट होतं इनिशियल फेज मध्ये, की आपल्याला कुठला पीकार आहे किंवा कुठल्या टाइम मध्ये. कारण की कसं असतं, तुम्ही अननेसेसरी कधीही अभ्यास करायला बसाल आणि तो फेज जर तुमच्या याच्यासाठी फेवरेबल नसेल, तुम्ही कितीही वाचत बसला तरी ते तुमच्या डोक्यात जात नाही. सो बेसिकली आपला पीकार काय आहे हा शोधणं गरजेचं आहे. म्हणजे ज्यावेळेस स्कूलिंग ह्याच्यामध्ये ड्युरेशन मध्ये तुमचा इंटरेस्ट एरिया कुठं होता, म्हणजे की पहिल्यापासून तुम्हाला म्हणजे या फील्ड मध्ये जायचं होतं की दुसरा? आता कसं असतं, आपण जेव्हा लहान होतो तेव्हा असं होतं की फक्त डॉक्टर्स आणि इंजिनियर हे दोनच लोकांना माहित होते, किंवा आपल्यालाही तेवढंच माहित होतं की एक तर डॉक्टर व्हायचं नाही तर इंजिनियर व्हायचंय. बेसिकली माझ्या फॅमिलीमध्ये काही आर्मी मध्ये पण लोक आहेत ज्यांना मी ओळखतो, पोलीसमध्ये आणि आर्मीमध्ये. सो माझे हे दोन इंटरेस्ट होते सुरुवातीपासून. फर्स्ट इंटरेस्ट वॉज आर्मी सर्व्हिसेस, मग आर्मी, नेव्ही, एअरफोर्स कुठलंही चालेल. अँड सेकंड वॉज डॉक्टर. डॉक्टर, येस. डॉक्टर पहिलं अगोदरपासून तुम्हाला क्लिअर होतं? डोक्यात आधीपासून होतं की इधर मला फर्स्ट प्रेफरन्स विल बी फॉर आर्मी सर्व्हिसेस, आणि फॉर सम रिझन जर त्याच्यात नाही होऊ शकलं तर मला डॉक्टर व्हायचंय. सो असे दोनच इंटरेस्ट होते माझे सुरुवातीपासून. येस. तुम्ही आता इंटरेस्ट जसं सांगितलं की डॉक्टर मध्येच होता म्हणून. सो म्हणजे हे काय केलं की तुम्ही आर्मी निग्लेक्ट केलं, म्हणजे असं कोणतं रिझन होतं ज्याच्यामुळे तुम्ही आर्मी निग्लेक्ट केलं आणि डॉक्टरकडे फेवरेबल? ऍक्च्युली कसं झालं की मला ऑलमोस्ट, मी एक्झाम दिली होती, INS शिवाजीची एक्झाम दिली मी, त्यात पास पण झालो. मला इंटरव्ह्यू साठी कॉल पण आला होता. बट फायनल स्टेज की इंटरव्ह्यूचा कॉल आला आणि वी वर गोइंग प्रिपेअरिंग फेज, की बँगलोरला आम्हाला बोलवलं होतं फॉर फर्दर राऊंड साठी. बट तेव्हा थोडंसं फॅमिलीकडनं असं आलं की तू आमच्यापासून लांब राहणार किंवा मग तुझ्याकडे तिकडे कोण बघणार. तो जो फॅमिली, इंडियन फॅमिलीचा जो एक हे असतो की मुलाकडे कंटिन्यू लक्ष पाहिजे, की तो आपल्या जवळच राहायला पाहिजे. थोडंसं आपण त्यांचं अगदी चुकीचं आहे असंही नाही म्हणू शकत, कारण की जे त्यांनी ऑब्झर्व केलं होतं की आर्मीमध्ये काय असतं, लाईफ कशी असते, जी डिफिकल्ट लाईफ असते, तर त्यांच्याही डोक्यात हे होते की बाबा आपल्या मुलाला थोडीशी कुठेतरी एक इझी लाईफ मिळावी. त्याच्यामुळे थोडं ते राहून गेलं, तेव्हा मी नाही जाऊ शकलो इंटरव्ह्यूला. बट त्याच्यानंतर जो माझा सेकंड गोल होता तो डॉक्टरच होता, म्हणजे तो फुल अँड फायनल. म्हणजे अगदी तुम्हाला सांगायचं झालं तर मी इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन साठी सुद्धा गेलेलो होतो. माझा फर्स्ट राऊंड जो होता सीईटीचा, त्याच्यामध्ये मला शाहू कॉलेज इथं मेकॅनिकल मध्ये माझं ऍडमिशन सुद्धा झालेलं. मी ऍडमिशनच्या लाईन मध्ये उभं होतो इनफॅक्ट. बट डोंट नो, मला तिथं असं वाटलं की ही आपल्याला फील्ड आवडतच नाही, तर यात आपण एक्सेल होऊ शकत नाही. सो मग त्याच्यानंतर मी पुन्हा गॅप घेतला आणि त्याच्यानंतर सेकंड अटेम्प्ट मध्ये मला मेडिकल फील्ड असा आहे. सो ज्यावेळेस तुमचा निर्णय होता की डॉक्टर मध्ये जायचं, म्हणजे ज्या तुमच्या फील्ड मध्ये ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअली स्टडी करत होता म्हणजे BAMS, सो त्याच्यामध्ये कधी असं वाटलं का की जे तुम्ही करता म्हणजे तुमच्या डिसिजन वर कधी तुम्हाला डाऊट आला का? कधीच नाही. कारण बेसिकली हेच आहे की जो फील्ड आपल्याला आवडतो, आपण त्यात जे काय आपले ऑब्स्ट्रक्शन्स येतील, ऑब्स्टेकल्स येतील, आपण ते ओव्हरकम करतो, कारण की आपल्याला त्यात आवड असते. तर तसं मला कधीच वाटलं नाही इनिशियली. हा, एक गोष्ट होती की BAMS मध्ये संस्कृत खूप बेस असतो इनिशियल. फर्स्ट इयर मध्ये अगदी श्लोक पाठांतर, आम्हाला जे वायवाज होतात आमचे त्याच्यात आम्हाला फक्त श्लोकच बोलावे लागतात, आणि माझं संस्कृत बेस काहीच नव्हता. तेवढंच एक मला डिफिकल्ट गेलं की संस्कृत पाठ करणं किंवा ते त्या भाषेत समजून घेणं ते डिफिकल्ट होतं. पण अदर देन दॅट मला काहीच असं रिग्रेट फील नाही झालं कधी की बाबा आपण काय या फील्ड मध्ये आलोय किंवा आपण हे घेतलंय तर आपण प्रॉपर केलंय का, असं मला कधीच नाही वाटलं. तर आताचे जे स्टुडंट आहेत त्यांचा पास आउट 10th मध्ये आणि त्यांना ड्रीम ऍज डॉक्टर करायचं, सो त्यांच्यासाठी एखादा मेसेज तुमच्याकडून? बेसिकली असं आहे की तुमचा गोल पहिलं सेट पाहिजे. म्हणजे तुम्ही ब्लाइंडली फक्त घरचे म्हणता ते डॉक्टर हो म्हणून तुम्ही डॉक्टर होण्यात काही अर्थ नाहीये. तुम्हाला इंटरेस्ट आहे, तुम्हाला बनायचंय डॉक्टर, तर तुम्ही केलं पाहिजे. आणि जर तुम्ही रोडमॅप जर म्हटलं की काय तुमचं स्टेप्स कशा पाहिजेत, तर बेसिकली फर्स्ट थिंग यू शुड बी क्लिअर बाय युअर माइंड की आपल्याला डॉक्टर व्हायचंय. दिस इज द फर्स्ट थिंग. नेक्स्ट स्टेप इज की तुम्ही PCB म्हणजे तुमचं जे 10th पास आउट झाल्यानंतर जे आपलं हायर सेकंडरी राहणार, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हा तुमचा बेस राहतो इनिशियली. आणि साइड बाय साइड तुमचं कॉन्सन्ट्रेशन आणि कॉन्फिडन्स हा तुम्हाला पहिल्या 2 वर्षात, कारण की
11वी-12वी मध्ये तुम्हाला बाकी काही करायचं नाही, तुम्हाला फक्त तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढवायचा आहे आणि स्टडी पॅटर्न, की काय पॅटर्न मध्ये आपण स्टडी केल्याने आपल्याला ग्रास्पिंग पॉवर आपली चांगली राहते, हा पॅटर्न फक्त सेट करायचा. ओके. तो आता एक माझा आता पर्सनल क्वेश्चन आहे की तुमच्या वेळेस म्हणजे ज्यावेळेस मेडिकल लाईन मध्ये येत होतं तो त्यावेळेस कोणती एंट्रन्स एक्झाम नव्हती? होती एमएचसीटी आमच्या वेळेसच होती. आफ्टर दॅट म्हणजे एमएचसीटीच्या मार्क्सवर तुम्हाला, आमच्या वेळेस कसं होतं 50-50% कन्सिडर केलं जायचं, म्हणजे 12चे मार्क्सचे 50% आणि सीईटीचे 50%, या दोघांच्या बेसवरती ऍडमिशन होते आमच्या वेळेस. म्हणजे एक सांगाल का की एंट्रन्स एक्झाम का घेतली जाते म्हणजे डॉक्टर म्हणून? हे बघा कसं आहे माहितीये का, आता अटेम्प्ट करणारे क्राऊड खूप आहे, म्हणजे ऑलरेडी डॉक्टर्स एवढे आहेत, त्याच्यात एव्हरी इयर अनेक डॉक्टर्स पासआउट होतात आहे, तर याच्यामध्ये कुठंतरी आपल्याला डिमार्केशन ठेवलं पाहिजे. नाही तर कसं तुम्ही 12च्या मार्क्सवरती ऍडमिशन म्हटलं की फक्त डॉक्टर आणि इंजिनियर ह्या दोन लाईन मध्येच क्राऊड जाणार. बाकीचे असे अनेक फॅकल्टीज आहेत जिथं मुलं करू शकतात त्यांच्या आवडीनुसार, बट माहित नसल्यामुळे काय होतं इकडे दोन्हीकडेच गर्दी होत राहते. सो सीईटी घेण्याचं मेन हे काय की तुमच्यापैकी त्यातले ते जे स्ट्रॉंग पीपल आहे, जे स्टडीमध्ये एक्सेल करतात आहे, जे तुम्ही करू शकता. असं नाही, आता बरेच आमच्या बरोबरचे स्टुडंट आम्ही असे पाहिले की आवडे म्हणून आले, बट ते आल्यानंतर त्यांना काही ते झेपलं नाही. म्हणजे आमचे जे अॅनाटॉमी वगैरेचे प्रॅक्टिकल्स व्हायचे तेव्हा लिटरली डेड बॉडीजवर आम्हाला ते मसल हे करायला लागायचं, केअर करायला लागायचे, म्हणजे पूर्ण जी अॅनाटॉमी होती आमची ती बेस त्याच्यापासूनच होता, पण तिथं आल्यानंतर त्यांना चेक करून खाली पडायचे वगैरे ह्या गोष्टी व्हायच्या. सो बेसिकली तुम्हाला माइंडसेट पाहिजे की आपण जर डॉक्टर होणार आहे तर आपल्याला काय काय करावं लागणार आहे, आणि त्याच्यात तुमची तयारी असेल तर तुम्ही येऊ शकता. सो ते एक डिमार्केशन राहतं की तुम्ही त्यातनं सॉर्ट होतात लोक सीईटी मधून. सो मला एक सांगा, म्हणजे आता हे तुमचे करिअर बद्दल झालं, तो एक सांगा की BAMS आणि MBBS मध्ये मेन डिफरन्स काय? जे डॉक्टर पास आउट होतात BAMS ऍज अ डॉक्टर आणि MBBS, सो याच्यामध्ये डिफरन्स काय? बघा डिफरन्स सांगणं तसं डिफिकल्ट आहे. ऍक्च्युली क्वेश्चन असा मला थोडासा वेगळा वाटतोय, कारण दोन्ही त्यांच्या त्यांच्या लेवलला बेस्ट आहे. बेस्ट. म्हणजे एमबीबीएस चे पासआउट त्यांच्या लेवल्सला बेस्ट करतात, आम्ही जे बीएमएस पासआउट आहे. मला असं विचारायचंय की त्यांचं क्वालिटीज काय, म्हणजे स्पेशलिटीज काय? हा बघा मी बेसिकली माझं सांगू शकतो ऍज अ बीएमएस डॉक्टर, वी आर ट्रीटिंग द रूट कॉज. ठीक आहे, म्हणजे असं नाही की काहीतरी टॅबलेट ताप आला फक्त तापाची टॅबलेट दिली, तात्पुरता ताप कमी झाला, वी डोंट बिलीव्ह इन दॅट. आमचं एकच एम असतं की तुमचं मूळ शोधायचं आजाराचं आणि त्याला ट्रीट करायचं. बेसिक डिफरन्स जर तुम्ही म्हणाल तर हा मोठा डिफरन्स आहे की वी ट्रीट द रूट कॉज. आणि एमबीबीएस मध्ये कसं राहतं, म्हणजे ते बेसिकली प्रेझेंट ट्रीटमेंट असते. आत्ता ताप आलाय ट्रीटमेंट घ्या, आत्ता काहीतरी तुमचा ऍक्सिडेंट झालाय ऑपरेटिव्ह करायचं ऑपरेशन करून घ्या. सो ते त्या त्या याच्यावर ट्रीट करणार आहे. आणि आमचं कसं असतं बेसिकली जेवढे आयुर्वेदाकडे येणारे आजकाल, म्हणजे इनफॅक्ट कोविड नंतर जर पाहायला गेलं तर आयुर्वेदाकडे जास्त लोक डायव्हर्ट होतात आहे, कारण की साईड इफेक्ट्स नाही आहेत. म्हणजे आता लोकांना ऑलमोस्ट कोविडमुळे सगळे मेडिसिन्स माहीत झालेले आहेत, कुठले ड्रग कशावरती युज करतात तर त्याचे साईड इफेक्ट्स काय आहेत. सो लोक ते प्रेफर करतात की आयुर्वेदाला थोडं टाइम लागत असेल ठीक आहे, बट गुड रिझल्ट आहेत आणि रूट कॉज फिट होतो. त्यात पण सेकंड गोष्ट अशी आहे की प्रेझेंटली जे आयुर्वेदिक आहे आता ते तसं राहिलं नाही. म्हणजे मी जो आता शब्द वापरला की वेळ लागतो, आयुर्वेदामध्ये आता सुद्धा जे काही R&D झालेत, रिसर्च अँड डेव्हलपमेंट नंतर जे मेडिसिन्स आलेत ते लिटरली खूप इन्स्टंट ऍक्टिंग आहे. सो ते मी स्ट्रॉंगली सांगू शकतो. सो डिफरन्स सांगण्यापेक्षा मी माझ्या पॅथीचं जे बेस्ट आहे ते मी सांगू शकतो. अजून एक असेल की व्हॉट आर द पॉसिबल करिअर ऑपॉर्च्युनिटी, म्हणजे करिअर ऑपॉर्च्युनिटी काय राहणार आहे जे मी BAMS पास आउट केले म्हणजे किंवा MBBS डिग्री वगैरे. येस राईट, याच्यात पण दोन गोष्टी आहेत ऍक्च्युली. बरेच डॉक्टरांचं राईट फ्रॉम द फर्स्ट इयर, म्हणजे माझंच मी सांगेन तर माझं फर्स्ट इयर पासून एक फिक्स होतं डोक्यामध्ये की मला प्रॅक्टिस करायची. ठीक आहे, मला माझं स्वतःचं क्लिनिक, माझं स्वतःचं हॉस्पिटल असावं आणि मी ते रन करावं, हे माझा एक गोल होता आधीपासून. सो मी फर्स्ट इयर पासूनच, इनफॅक्ट तेव्हा अलाउड नसतं म्हणण्यापेक्षा तेव्हा तुम्हाला पे नाही केलं जात, बट तेव्हापासूनच मी डॉक्टरांकडे ओपीडी बेसिस शिकायला जाणं, हॉस्पिटल्स मध्ये नाईट शिफ्ट करणं, कारण दिवसा कॉलेज असायचं. तो नाईट शिफ्ट करून माझा फक्त एक तो नॉलेज बेस, कारण की कुठल्याही डॉक्टरला थिअरॉटिकल नॉलेज कामाचं नसतं, वी नीड प्रॅक्टिकल नॉलेज. सो सुरुवातीपासून जर तुम्ही हॉस्पिटल जॉईन केले, क्लिनिक जॉईन केले तर तुमचं प्रॅक्टिकल बेस तयार होतं, त्यावरच तुम्ही रन करू शकता. सो फर्स्ट थिंग इज ओपीडी प्रॅक्टिस, जे माझा एम होता. बाकी ऑपॉर्च्युनिटीज म्हटलं तर तुम्ही टीचिंग लाईन मध्ये जाऊ शकता. म्हणजे माझेच काही फ्रेंड्स असे होते ज्यांच्या डोक्यात फिक्स होतं
की मला काही प्रॅक्टिस करायची नाही, पण मला कुठल्याही चांगल्या आयुर्वेदिक कॉलेजमध्ये मला लेक्चरर बनायचं. सो हा सेकंड ग्राउंड आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला पीजी करावं लागतं. बेसिकली युजी झाल्यानंतर पीजी करायचं, त्याच्यानंतर तुम्ही ऍज अ असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर इनिशियल फेज राहता. आणि तुमचा एकदा एक्सपिरियन्स बेस चांगला असेल, 5-7 वर्ष तुमचा एक्सपिरियन्स झाला की मग तुम्ही प्रोफेसर म्हणून कुठल्याही चांगल्या कॉलेजमध्ये तुम्हाला एक प्रोफेसर म्हणून तिथं वर्क मिळू शकता. आफ्टर दॅट आयुष मधनं, म्हणजे जे आयुष आहे जिथनं आमचे पासआउट होतो, आमचं डिग्री मिळते आम्हाला आयुष मधनं, तर त्याचे आता गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा जॉब आहेत. ऍज मेडिकल ऑफिसर इन PHCs आहेत, म्हणजे प्रायमरी हेल्थ सेंटर जे असतात तिथं आम्हाला मेडिकल ऑफिसर म्हणून गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये आम्हाला जॉब आहेत ऍज आयुष डॉक्टर. सो हॉस्पिटल बद्दल वगैरे सगळं. सो आता एक प्रायव्हेट हॉस्पिटल कडे येऊ आपण. ओके. की म्हणजे तुम्ही सांगू शकताल की जे प्रायव्हेट हॉस्पिटल आहे ते रन कसे करतात, म्हणजे त्यांचं रुटीन काय आहे प्रायव्हेट हॉस्पिटल? रुटीन ऍक्च्युली बघ, हॉस्पिटल म्हटलं ना तर खूप गोष्टी असतात त्याच्या मागे. हो. म्हणजे आपल्याला दिसतं ना, ऍज अ पेशंट तुम्हाला दिसतं ना, फक्त दिसतं की आपण जातोय, ट्रीटमेंट घेतोय, भरपूर बिल देतोय आणि येतोय. बट त्याच्या मागे जी कष्ट असतात ते खूप जास्त राहतात. म्हणजे बेस स्टार्ट होतो तुमचा रिसेप्शन, त्यानंतर ओपीडी बेसिस. ओपीडी मध्ये जर डॉक्टरांना वाटलं की हे काय ओपीडी बेसिस किंवा कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंटने हा पेशंट बरा होणार नाही, तर मग त्याला आपण ऍडमिट व्हायला सांगतो. सो तिथपासून ते लॅब टेक्निशियन्स मॅनेज करणं, तुमचे जे लॅबोरेटरीज आहेत, स्कॅन्स आहेत, MRI CT स्कॅन सेंटर्स आहेत, त्यानंतर ऑपरेशन थिएटर्स मॅनेज करावे लागतात. आणि अदर हे झालं सगळं मेडिकल पार्ट. आता अदर दॅन दिस गोष्टी कुठल्या येतात? पेस्ट कंट्रोल आलं, तुमचं सॅनिटायझेशन आलं, आणि हॉस्पिटल तुम्हाला NABH ऍक्रिडेशन पाहिजे, हे सगळं तुम्हाला फुलफिल करावं लागतं. म्हणजे अगदी फायरचं जे सेफ्टी आहे, जिना कुठं पाहिजे, त्याच्यामध्ये फायर एक्झिट कसे पाहिजेत, हे पण सगळं मॅनेज करावं लागतं. सो जसं तुम्ही अगोदर सांगितलं की तुम्ही एक्सपिरियन्स रुबी हॉल मध्ये घेतला. सो त्या म्हणजे एक्सपिरियन्स बद्दल तुम्ही थोडंसं सांगा आणि ते रुबी हॉलची स्पेशालिटी काय आहे? ओके. ऍक्च्युली माझं इमर्जन्सी मेडिसिन जे आहे ते रुबी हॉस्पिटल मधनं झालंय आफ्टर माय युजी. आणि तो माझा बेस होता ऍक्च्युली. म्हणजे प्रॅक्टिकल मध्ये इमर्जन्सीज कसा हँडल करायच्या, तुमच्याकडे कुठले पेशंट काय स्वरूप घेऊन येऊ शकतात, किंवा अटॅकचं पेशंट पण तुमच्याकडे आलं तर त्याचे काय काय सिम्पटम्स राहणार आहेत, हे सगळं जे मॅनेजमेंट होतं ते आम्हाला ते इमर्जन्सी मेडिसिन मध्ये रुबी हॉस्पिटल मधनं शिकवलं. आणि त्यानंतर आमची तिथे इंटर्नशिप पण होती. तर बेसिकली मी इंटर्नशिप रुबी हॉस्पिटल मधनं केलेली आहे. आता त्यांचं जर USB आपण पाहायला गेलं तर इट इज द ओल्डेस्ट हॉस्पिटल इन पुणे. माझ्या मते तरी 1959-60च्या आसपास त्याचं एस्टॅब्लिशमेंट आहे, आणि तिथपासून ते आजपर्यंत ते खूप चांगल्या पद्धतीने रन होत आहे. आणि जुनं हॉस्पिटल म्हणजे त्याचं मेन काय आहे की पहिली गोष्ट तर रिनाऊंड हॉस्पिटल आहे. तिथं तुम्हाला सुपर स्पेशालिटी अवेलेबल आहेत. म्हणजे अगदी तुम्हाला मशिनरी पाहायला गेलं तिथपासून ते सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर्स, हे पूर्ण एक चेन अवेलेबल आहे तिथे. म्हणजे आपण जर बाकी हॉस्पिटल पाहिलं तर त्यांचं कसं असतं की एक फिक्स त्यांचा एक स्ट्रॉंग होल्ड असतं की आपल्याकडे हे 4 डॉक्टर्स येतात, मेडिसिनचे 4 डॉक्टर्स, सर्जरीचे 4 डॉक्टर्स. तर तिथं तसं नाहीये, तिथं अनेक डॉक्टर्स अवेलेबल आहेत. इमर्जन्सी बेसिस पासून अगदी कुठलाही पेशंट, जर ऍक्सिडेंटचा पेशंट जरी आला आणि त्याला इमर्जन्सी ऑपरेट करावं लागतं तर तुम्हाला तिथं ते इझिली अवेलेबल होईल. सो लोकांना तिथं कसं आहे की इझिली सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात, सो लोक तिकडे प्रिफर करतात. सो माझा असा पर्सनल क्वेश्चन आहे की जे क्लिनिक आहे तुम्ही ज्या डॉक्टर्सनी क्लिनिक ओपन करून नाही का सर्व्हिस देत होते Yes. त्या एरिया पर्टिक्युलर एरियासाठी, सो त्यांना काय थोडे स्कोप आहे म्हणजे जे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन तर ते सर्व्हिस देऊ शकतात? आता याच्यात कसं राहतं, जेव्हा एकदा तुम्ही क्लिनिक एस्टॅब्लिश करता तेव्हा आपला मेन एम असतो की आपलं क्लिनिक कसं आपल्याला मोठं करता येईल. हो. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये आपण बेसिकली काय करतो की आपल्या फॅसिलिटीज वाढवतो. इनिशियली फक्त आपण ओपीडी करतो, म्हणजे आपल्याला एक तो कॉन्फिडन्स नसतो त्या एरियामध्ये. आपल्याला स्वतःवर जरी असला हो. तरी ह्या स्पेसिफिक एरियामध्ये आपण किती एस्टॅब्लिश होऊ शकतो, आपण किती लोकांना ट्रीटमेंट करू शकतो. पहिलं ते आपल्याला 6 महिने ते वर्ष जातात त्याच्यामध्ये. हो. आणि आफ्टर दॅट एकदा आपल्याला तो कॉन्फिडन्स आला की लोकांना आपल्यावर विश्वास आहे, लोक आपल्याला ऍज अ फॅमिली डॉक्टर ट्रीट करतायत, मग आपण आपले फॅसिलिटीज वाढवतो. म्हणजे बेसिकली सुरुवातीला फक्त ओपीडी असणार, त्याच्यानंतर काही आपल्याला वाटलं की चक्करचे पेशंट आहेत, काही पेशंट्सला विकनेससाठी आपल्याला सलाईन लावायचं आहे, ते आपण करू शकतो. त्याच्यानंतर माझं जर सांगायचं झालं स्पेसिफिक तर मी कायरोप्रॅक्टिक केलंय. कायरोप्रॅक्टिक आता न्यू आहे, गेले 6-8 महिन्यात थोडं जास्त चर्चेमध्ये आलेला एक फील्ड आहे. त्याच्यामध्ये बेसिकली असं आहे, आपण बोन सेटिंग म्हणतो.
लोकांनी फक्त युट्यूबला हे पाहिलेलं आहे की हाडं मोडतात, ते आवाज हो. काढतात. तो तसं काही नाहीये. कायरोप्रॅक्टिक मध्ये आपण बोन सेटिंग करतो. आता आपण जे रुटीन लाईफ जगतो त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने झोपणं, चुकीच्या पद्धतीने चेअरवर बसणं. आता जे स्पेसिफिक आयटी प्रोफेशनल्स आहेत त्यांचं 8-8 तास ते पीसीवर बसून असतात. तो त्यांची पोस्चर पूर्ण चेंज झालेली असते, जी की आपल्याला असं नॉर्मल बघण्यात कळत नाही. बट वी बिंग कायरोप्रॅक्टर आम्हाला ते नुसतं माणूस उभा जरी राहिला तरी त्याचं कुठं इश्यू आहे हा आम्हाला लक्षात येतो आणि त्यानुसार आम्ही त्या पेशंटचं बोन सेटिंग करून देतो. सो हा एक मी स्वतः आता त्याच्यामध्ये मास्टरी केलेली आहे. माझे 2 कोर्सेस झालेले आहेत त्याच्यामध्ये. अँड अदर दॅन दॅट आयुर्वेदामध्ये पण आपण पंचकर्म रिलेटेड कोर्सेस केलेले आहेत. आपल्याकडे स्पेसिफिकली पाहायला गेलं तर डायबिटीज आणि पाईल्स या दोघांमध्ये आपण विदाऊट ऑपरेशन, पाईल्सचं तर विदाऊट ऑपरेशन आपण ट्रीटमेंट करतो विथ आयुर्वेदिक मेडिसिन. त्याच्यामध्ये कुठलंही ॲलोपॅथिक नाही, पूर्णपणे आयुर्वेदिक मेडिसिनवर करतोय. सो पुढचं हे म्हणजे तुझा बेसिक क्वेश्चन होता की आपण काय करू शकतो. तर हे आपल्या इंटरेस्टवर डिपेंड करतं. म्हणजे जर तुम्ही फक्त एकच रिलाय होऊन बसाल की मी आता रोज यायचं, इथं बसायचं आणि पेशंट बघून जायचंय, तर ते तुमचं रुटीन तेच बसणार आहे. पण तुम्ही न्यूली, कारण की एज्युकेशन ही अशी फील्ड आहे, मग ती डॉक्टरी असो, इंजिनिअरिंग असो, नाही तर कुठलंही असो, आपण डेली शिकत राहू शकतो नवीन गोष्टी. सो यात आहे स्कोप खूप जास्त आहे. what you will prefer for a student after BAMS completing BAMS म्हणजे BAMS कम्प्लीट केल्यानंतर स्टुडंट्सनी क्लिनिक ओपन केलं पाहिजे किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ऍज अ सर्व्हिस म्हणजे जॉब तर नाही म्हणतात पण सर्व्हिस दिली पाहिजे. सी मी सांगेन की पहिलं जॉब करा. मी माझ्या एक्सपिरियन्स वरनं सांगतोय, कारण कसं असतं की तुम्ही पास आउट झाले, तुमची इंटर्नशिप झाली, याच्यानंतर एकदम येऊन सिंगल हँडेडली सगळं करायचं. कारण ओपीडीला तुम्ही होल अँड सोल असता. मग इथं आल्यानंतर तुम्ही असं नाही म्हणू शकत अरे यार हे मला माहित नाही, मी आता वाचून येतो, काय करतो, असं आपण म्हणू शकत नाही. सो बेसिकली ऍटलिस्ट 1 किंवा 2 वर्षाचा जर तुम्ही हॉस्पिटलला जॉब केला, जिथं 6-8 महिने तुम्ही आयसीयू मध्ये जॉब केलाय आणि बाकी तुम्ही वॉर्ड मध्ये जॉब केलाय, ह्याच्यातनं तुम्हाला ना कॉन्फिडन्स डेव्हलप होतो की कम्युनिकेशन स्किल जे असतं, पेशंट सोबतचं कम्युनिकेशन स्किल असेल किंवा आपल्याला वेगवेगळे सिम्पटम्स दिसतात की आपल्याकडे ऑब्व्हियसली जे हॉस्पिटलला असतं तेच पेशंट पहिलं क्लिनिकला येत असतात. त्याच्यानंतर जर तो क्लिनिकला बरा नाही झाला तर त्याला आपण हॉस्पिटलला रेफर करणार आहे. सो हे सगळं तुमचा बेस पहिला तयार पाहिजे. सो माझ्या मते तरी जॉब करणं मस्ट आहे. ओके. सो आता हेल्थ रिलेटेड क्वेश्चन म्हणजे जे बेसिक इश्यूज असतात नॉर्मल फॅमिलीजमध्ये, जसं की फिवर झालं, कफ झालं, सो याचा मेन रिझन काय की त्यांना कशामुळे फिवर कफ वगैरे. बेसिकली असं आहे की एक तर आपलं जे रुटीन आहे म्हणजे खाणं पिणं हायजीन मेंटेन करत नाही आजकाल. म्हणजे मी जेवढे आता माझ्या पेशंट्स मध्ये बघतोय रॅन्डमली कसंही त्यांचे जे वर्क लोड आहे त्याच्यानुसार ते त्यांचे डाएट वगैरे सगळं मॅनेज करत असतात. फास्ट फूड खाणं या गोष्टी होतात. सो पहिली गोष्ट तर आपल्या चुका, आपण काय खातो, आपण कसे राहतो आणि आपण हायजीन किती फॉलो करतो, ही फर्स्ट थिंग आहे. आणि सेकंड फॅक्टर आहे ज्यात आपण काहीच इंटरफेअर करू शकत नाही, दॅट इज क्लायमेट. आणि व्हायरल बेसिकली हे क्लायमेटमुळे होतं. आता रिसेंटली पाऊस 2-4 दिवस खूप जास्त पाऊस झालेला आहे, त्याच्यामुळे काय झालं की व्हायरसेस हे पोषक वातावरण असतं व्हायरससाठी. आणि एकदा व्हायरस लोड वाढला ऍटमॉस्फिअर मध्ये, ऑब्व्हियसली आपण ब्रीथ करतो तर ते व्हायरस नाकावाटे श्वसनावाटे ते आत जातात आणि मग ते मेन कॉज असतात तुम्हाला सर्दी खोकला ताप होण्यासाठीचा. सो या म्हणजे असं कोणते डिसीज वगैरे झाले, डिसीज किंवा फिवर कफ झालं, सो म्हणजे मेन फॅमिलीजला माहिती असतं की कोणते मेडिसिन घेतले जातात. बरोबर. सो त्यांनी डायरेक्ट ते ह्यांना कन्सल्ट करतात म्हणजे मेडिकल्सला. बरोबर. सो अगोदर डॉक्टरला कन्सल्ट करणार. सो असं का होतं आणि का नाही केलं पाहिजे? ऍक्च्युली याच्यात मेन कारण 2-3 आहेत. पहिलं म्हणजे फायनान्शियल स्टेटस. काही पेशंटचा विचार कसा असतो, आपण डॉक्टरकडे जाणार, मग ते डॉक्टरांची फी देणं आलं, डॉक्टर मेडिसिन खूप महागडे लिहितील, मग ते 400-500चे मेडिसिन घेणं आलं, हा एक माइंडसेट असतो काही लोकांचा. म्हणजे आपल्या एरियामध्ये पण आता मी प्रॅक्टिस करतो गेली 10 ते 12 वर्ष झालं, तर मी हे सगळा क्राऊड पाहिलाय. काही क्राऊड असतो तो जास्त फोकस करतो बरं होण्यामागे, की आपल्याला बेस्ट ट्रीटमेंट पाहिजे, आपल्याला लवकरात लवकर म्हणजे आपल्याला ऍडमिट न होता बरं व्हायचंय. सो ते लोक मग फायनान्सेसचा विचार करत नाही. त्यांचं मेन असतं बाबा डॉक्टर तुम्ही काय असेल ते चेक करा आणि तुम्ही द्याल ती औषधं मी घेतो. आणि बाकीचा क्राऊड कसा असतो, कोविड झाल्यापासून, कोविडमध्ये काय झालंय की तेव्हा पेशंट डॉक्टर्स पर्यंत पोहोचायचे नाही, फोन करून मेडिकल वाल्याला औषध विचारलं, त्यांनी होम डिलिव्हरी केली. सो लोकांना अर्ध्याच्या वर औषधं तेव्हाची माहीत झाली. आता हा ऍक्च्युली चुकीचा समज आहे. आता तेव्हाची माहीत झाली म्हणजे कसं, तेव्हा
कोविड हा एकच आजार होता, तेव्हा मी तर त्या काळामध्ये दुसरे आजार पाहिलेच नाही. हो. लोकांच्या डोक्यात एकच होतं, कोविड पॉझिटिव्ह निगेटिव्ह एवढंच डोक्यात होतं. आणि मोजके काही ड्रग्ज होते जे तेव्हा सर्रास तेच वापरले जायचे. मेडिकल वाल्यांनाही आता पाठ झालंय, ॲझिथ्रोमायसिन, अमॉक्सिसिलिन याच्यावर सगळा खेळ चालतो असं त्यांना वाटतं, जेव्हा की असं नाहीये. म्हणजे प्रत्येक सिस्टमिक नुसार तुमचे अँटीबायोटिक्स असतात, सिस्टम नुसार तुमचे मेडिसिन्स असतात. सो आत्ताही मी पेशंट बघतो, माझ्याकडे येण्याआधी त्यांनी ऑलरेडी मेडिकलवर ऍटलीस्ट 2 ते 3 दिवसाचे मेडिसिन घेतलेले असतात. त्याच्यानंतर ते डॉक्टरकडे येतात आणि एवढं केल्यानंतर त्यांची अपेक्षा अशी राहते, डॉक्टर आता आज मला असे औषधं द्या की उद्याच बरं झालं पाहिजे, जे की हायली इम्पॉसिबल आहे. ऑलरेडी तुम्ही काय, आणि ह्याचा मेन प्रॉब्लेम काय होतंय, लोक रेजिस्टंट व्हायला लागले. म्हणजे ॲझिथ्रोमायसिन तर आता मी तरी अनुभव घेतो की लोकांना फरकच पडत नाही. म्हणजे जेवढे पेशंट येतात ना, आपण जर म्हटलं की मला याला वाटतं ॲझिथ्रोमायसिन देणं गरजेचं आहे, पण त्यांनी एवढं ॲझिथ्रोमायसिन खाल्लंय या 2-3 वर्षामध्ये, ओटीसी डायरेक्ट मेडिकलवर जाणार, मला डायरेक्ट आज लोक असं नाही विचारत मेडिकलमध्ये की मला मेडिसिन हा त्रास होते मेडिसिन द्या, असं नाहीये. नावं सांगतात, मला ॲझिथ्रोमायसिन द्या, डोलो द्या, हे द्या. तो याच्याने रेजिस्टन्स खूप द्या, म्हणजे हा शेवटी ड्रॉबॅक पेशंट्सलाच आहे. आम्ही औषधं जे जसे मार्केटमध्ये येणार, आम्ही त्याचा एक्सपिरियन्स घेऊन आम्ही लिहिणार. पण तुम्ही जर सर्रास अशी मेडिसिन खात राहिले तर तुम्हाला एक स्टेज अशी येणार की ती मेडिसिन तुम्हाला कामच करणार नाही, असं स्टेज आहे. सो एक क्वेश्चन असा आहे की जे पेशंट डायबिटीस आहे किंवा बीपी वगैरे आहे पाहिलो, तो ते 10 to 15 इयर्स म्हणजे नॉर्मली, आता माझे वडील पण 10 वर्ष झालं तेच मेडिसिन घेतात. ओके. मेडिसिन नाव लक्षात नाही मला. तेच घेतात, तो त्याचा काही निगेटिव्ह इफेक्ट होतो का हेल्थवर? सी, निगेटिव्ह इफेक्ट असणार ऑब्व्हियसली, कारण की केमिकल बेस आहे. आता तुम्ही कुठले मेडिसिन घेता त्याच्यावर आहे. इफ यू आर गोइंग फॉर ॲलोपॅथिक मेडिसिन, कुठले साध्या पॅरासिटामॉल जरी म्हटलं तरी शेवटी तो एक केमिकल बेस आहे आणि केमिकलचं काही ना काही रिॲक्शन होत असते. बट कसं असतं, एक मेडिकल फील्डमध्ये वेन वी बिकम डॉक्टर्स, आम्हाला हे शिकवलं जातं की फोकस ऑन द ट्रीटमेंट पार्ट. म्हणजे आपल्याला जर माहिती आहे की 2 साईड इफेक्ट आहे, पण याचे 8 ते 10 किंवा 50 इफेक्ट होणार आहेत, तर ऑब्व्हियसली मला साईड इफेक्ट कडे दुर्लक्ष करावंच लागेल. मी तिथं हा नाही विचार करू शकत की मला 50 फायदे होणार आहेत, तर यार ह्याचे 2 साईड इफेक्ट आहेत तर मी नको वापरायला. सो हा विचार करावा लागतो. आता मी पेशंट मध्ये जे पाहतो, काही पेशंट मध्ये वेट गेन होणं खूप कॉमन आहे. म्हणजे त्यांचे एवढे दिवस डायबिटीसचे मेडिसिन असतात, बीपीचे मेडिसिन चालू असतात, तर त्यांचं वेट गेन होतं. काहींना हेअर लॉस व्हायला लागतो, असे अनेक साईड इफेक्ट्स आहेत. सो यासाठी मी मगाशी जे म्हटलं की आयुर्वेदिक हा असा स्ट्रॉंग बेस आहे की ज्याच्यामध्ये इफेक्ट होतोच आणि साईड इफेक्ट होत नाही. म्हणजे तुम्ही 0 साईड इफेक्ट म्हणू शकता फॉर आयुर्वेदिक मेडिसिन. तुम्ही अगदी हे पण, मी काही पेशंटला, आता काय असतं, प्रत्येक पेशंट हा एज्युकेटेडच आहे असं नाही, तर त्याला मला हा शब्द वापरायला लागतो, भलेही तुम्हाला इफेक्ट नाही झाला चालेल, पण तुम्हाला साईड इफेक्ट होणार नाही आयुर्वेदिक मेडिसिन, एवढी गॅरंटी आहे. आणि सगळे वनस्पतीपासून तयार केलेले आहेत. सो त्याच्यात कुठलंच केमिकल आपण युज करत नाही. तो रिझल्ट 100% येतातच. मे बी वेळ लागेल, म्हणजे आपण डायबिटीज आणि याच्यात म्हटलं तर वेळ लागेल. बाकी याच्यामध्ये इन्स्टंट रिझल्ट देणारे आहे. पेन मॅनेजमेंट मध्ये पण आजकाल आयुर्वेदिक असे मेडिसिन आहेत जे इन्स्टंट तुम्हाला पेन रिलीफ देतात. बट डायबिटीज, ब्लड प्रेशर हे ऑलरेडी असे आजार आहेत जे हेरिडेटरी असतात. 99% केसेस मध्ये हेरिडेटरी आहे, 1% केसेस मध्ये आपल्या चुकांमुळे होतात. तर याच्यामध्ये आयुर्वेदिक बेस्ट रिझल्ट देतं विदाउट एनी साईड. ह्याच्यामध्ये जे ज्यांना डायबिटीज आहे किंवा ब्लड प्रेशर आहे, सो यांनी ती मेडिसिनचं नाव लक्षात करावं, ॲक्युरेट KSP 75 आणि मेडक्युरेम 2.5 हे 2 स्ट्रिप्स घेतात. म्हणजे माझे वडील, सो हे मंथली होतं, म्हणजे मंथली स्ट्रिप्स घेतात ते. बरोबर. सो याचा निगेटिव्ह इफेक्ट तुम्ही सांगितला की निगेटिव्ह इफेक्ट आहे त्याचा, काही म्हणजे साईड इफेक्ट होणार कालांतराने होणार, म्हणजे इन्स्टंट नसतो, पण वर्षानुवर्ष आपण जेव्हा घेत राहणार त्याच्यानंतर होऊ शकतो. तर ह्याला कसं हे करायचं? सगळ्यात मेन काय मी सांगेन की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन मस्ट आहे. कारण की तुम्हाला का झालंय, आता ठीक आहे हेरिडेटरी कॉज याच्यात आपली चूक नसते. आता माझ्याकडे आता सुद्धा काही जिम इन्स्ट्रक्टर आहेत ज्यांना डायबिटीज आहे, आता ते एवढं डाएट फॉलो करतात, एक्सरसाइज करतात, बट स्टील हेरिडेटरी फॅक्टरला तुम्ही काही करू शकत नाही. बट लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, तुमचं डाएट कसं आहे, तुमचं एक्सरसाइज तुम्ही करताय का. आता मी रिसेंटली बघतोय मॅक्सिमम पेशंट जे हायपरटेन्शन किंवा डायबिटीसचे आहेत, यांना एक्सरसाइजला वेळच मिळत नाही. पेशंटला जेव्हा मी सांगतो एक्सरसाइज करा, अरे सर मी सकाळी 5ला उठतो ते मी रात्री 12ला येतो. तर तुम्ही जर तुमची लाईफस्टाईल अशी ठेवली तर तुम्ही कितीही मेडिसिन घेतलात तर तुम्हाला साईड इफेक्ट हे होणार तर आहेतच. प्लस त्या मेडिसिनचे तेवढे रिझल्ट येणार नाहीत जेवढे आम्हाला ऍज डॉक्टर्स अपेक्षित असतात. सो फर्स्ट थिंग इज लाईफस्टाईल मॉडिफिकेशन.
एक्झरसाइज पाहिजेलच आणि डायटरी चेंजेस हे मस्त आहे. सो आता मेन आयटी सेक्टर इमर्जिंग सेक्टर आहे आयटी सेक्टर. सो त्याच्यामध्ये जे एम्प्लॉईज आहेत त्यांना वर्क फ्रॉम होम मध्ये 8 to 10 आवर्स कंपल्सरी लॅपटॉपवर वर्क करावं लागतं. बरोबर. सो त्यांना जे मेंटल त्यांची हे होती स्टेबिलिटी नाही राहत, Yes, right. स्ट्रेस लेवल आहे, सो ते त्यांनी ओव्हरकम कसं केलं पाहिजे? सी फर्स्ट थिंग इज मेडिटेशन. सर्वात बेस्ट योगा प्राणायाम हे केलंच पाहिजे. मी आताही माझ्या पेशंटला सूर्यनमस्कार म्हणजे काय होतं, बाकी एक्झरसाइज म्हटलं ना, जिमला जा म्हटलं की अरे पाऊस पडला मग मी आज गेलोच नाही जिमला, हे ऑब्स्टेकल्स खूप येतात. बट सूर्यनमस्कार ही अशी गोष्ट आहे तुम्ही घरबसल्या करू शकता. तुम्ही सगळ्या पेशंटला योगा प्राणायाम आणि सूर्यनमस्कार हे 3 करायलाच सांगतो. जे माझे स्पाईनचे पेशंट आहेत जे कायरोप्रॅक्टिक साठी येतात त्यांना सुद्धा एवढे ड्रास्टिक रिझल्ट आहेत सूर्यनमस्कार की म्हणजे आपण इमॅजिन नाही करू शकत. की तो पेशंट स्वतःहून सांगतो, सर मी 2 ते 3 वर्ष झालं मी मेडिसिन खात होतो, पण तुमचं कायरोप्रॅक्टिक सेशन आणि एक्झरसाइज आणि मला आता एवढी इम्प्रुव्हमेंट आली की 2 महिन्यामध्ये मी माझे बरेचसे पेन किलर्स बंद झालेले आहेत. मला आता पेन होत नाही. मला काही ऍक्टिव्हिटीज अशा होत्या की मी करू शकत नव्हतो, पण आता एक्झरसाइजमुळे मी हे सगळं करू शकतोय. म्हणजे एवढे रिझल्ट आहेत. सो लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जसं मी म्हटलं करावंच लागतं. अनलेस अँड अंटिल तुम्ही ते करत नाही ना, तुम्ही तुमची चांगली लाईफस्टाईल एक्सपेक्ट करू शकत नाही. विदाउट पेन फ्री किंवा मेडिसिन फ्री जी लाईफस्टाईल म्हणतो आपण, की मला कुठलेही मेडिसिन खायचे नाही, मला बीपी लागायला नको, मला डायबिटीज व्हायला नको, तर तुम्हाला लाईफस्टाईल तुमची तशी चांगली ठेवावीच लागेल. असं. ओके. सो हे हेल्थ रिलेटेड क्वेश्चन. सो आता आहे मेन क्वेश्चन, कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन आहे. ओके. व्हॉट शुड बी डन टू बेटर द प्रायव्हेट हॉस्पिटल, सॉरी गव्हर्नमेंट हॉस्पिटल? बेसिकली आता मी जे आपल्या इथे पाहिले महाराष्ट्रामध्ये, तर फॅसिलिटी तर आहे बट स्वच्छता तेवढी नसते. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये क्लिनलीनेस लेवल नाहीये किंवा जी पेशंटला थोडंफार पळवलं जातं. म्हणजे मी पेशंटकडनं जे ऐकतो की आम्ही हॉस्पिटलला गेलो, आम्हाला ह्या विंडोला जा त्या विंडोला जा, डॉक्टर भेटले नाही, आज होणार नाही, उद्या या. थोडंसं ह्याच्यावर जर वर्क केलं तर बेस्ट आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणं अशी आहेत जिथे गव्हर्नमेंट हॉस्पिटल प्रायव्हेट पेक्षाही जास्त चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट देत आहेत आणि लोकांचा विश्वास पण आहे. मी कम्पेअर फक्त एवढ्यासाठी केलं की जेव्हा आमची इंटर्नशिप होते, इंटर्नशिप मध्ये आम्ही स्वतः ज्या सेंटर्सला होतो तिथं खूप प्रिसाइसली गोष्टी मॅनेज केल्या जायच्या. म्हणजे अगदी कुठलाही पेशंट रात्री अपरात्री जरी आला तरी आम्ही अटेंड करायचो पेशंटला. तर तेवढं फक्त जर डॉक्टरनी पण एक पेशंटच्या दृष्टीने एक वर्क केलं तर नक्कीच आपलं सेक्टर खूप चांगलं आहे. महाराष्ट्रामध्ये पण खूप चांगल्या प्रकारे वर्क केलं जातं. म्हणजे एका साईडनी लूक पण होत आहे, म्हणजे गव्हर्नमेंटचा लूक पण नाही याच्यामध्ये. नाही, गव्हर्नमेंटचा नाही, ऍक्च्युली बघा हे दोन्हीकडनं असतं. म्हणजे कुठली आपण जसं म्हणतो टाळी एक हाताने वाजत नाही, तसं कुठेतरी पेशंटनी पण कोऑपरेट करणं गरजेचं आहे. प्रेझेंट एक फंडा काय झालाय पेशंटचा, पेशंट क्रिटिकल स्टेजला घेऊन येणे. जसं मी मगाशी म्हटलं, औषधं घरीच घेत बसणार आणि पेशंट खूप क्रिटिकल झाला की मग त्यांना दवाखाना दिसतो. आता तुम्ही जर अगदी अशा स्टेजला डॉक्टरांपर्यंत गेलाय की पेशंटला आपण नाही बरं करू शकत आहे किंवा त्याचे जे काय जे आपण म्हणतो बॉडीचे पॅरामीटर्स जे आहेत ते एवढे एक्स्ट्रीम लेवलला गेलेत की आम्ही कॉन्फिडेंटली नाही सांगा. आम्ही काय सांगणार की ठीक आहे, विल गिव्ह आवर बेस्ट. त्याच्यातून पेशंट कसा आपल्या मेडिसिन्सला कसं साथ देतो त्याच्यावर पेशंटची रिकव्हरी डिपेंड होते. मग तिथं यांना कसं असतं, नाही मग आम्ही पेशंटला आणले, आम्ही एवढे पैसे देणार आहे, तर म्हणजे ते पैशात मोजतात. जेव्हा की हेल्थ सेक्टर हा पैशात मोजलाच जाऊ शकत नाही. तुम्ही अर्ली फेज मध्ये आलात तुम्ही इझिली बरे होणार. तुम्ही लेट केलं, तुम्ही क्रिटिकल झाल्यावर गेला तर तिथं डॉक्टर हा देव नाहीये. ठीक आहे, वी आर मेडिकली एज्युकेटेड पीपल, की आम्ही जे शिकलोय ते आम्ही इम्प्लिमेंट करतोय. तर तिथं आम्ही काही मॅजिक करू शकत नाही. तुम्ही तुमच्या प्रॉपर स्टेजमध्ये गोल्डन आवर्स म्हणतो इनफॅक्ट आपण त्यात, गोल्डन आवर्स मध्ये तुम्ही डॉक्टर पर्यंत पोहोचलात तर नक्कीच डॉक्टर तुम्हाला बरे करणार. पण तुम्ही सगळं एक्स्ट्रीमला गेल्यावर मग तुम्ही प्रायव्हेटला जा, गव्हर्नमेंटला जा, कंडिशन तीच राहणार. मग तेव्हा मग ते पेशंटचं अग्रेशन आलं, अननेसेसरी तोडफोड करणं. ऍक्च्युली ह्याच्यामुळे मग काय होतं, डॉक्टर पण 2 पावलं मागे जातात. जर आम्ही आमचं बेस्ट देऊन जर तुम्ही ह्या स्टेजला तुम्ही आम्हाला ट्रीट करणार असाल तर आम्ही पण पेशंट घेताना थोडा विचार करणार. मग किंवा आता प्रायव्हेट हॉस्पिटल्सला तेच होतं आणि ते चूक नाहीये काय. जर तुम्हाला माहिती आहे की आज ह्या पेशंटला घेऊन हा खूप क्रिटिकल आहे, हा किती इंजेक्शन देऊन किंवा किती मेडिसिननी बरा होणार आहे तुम्हाला आयडिया नाहीये, मग त्या पेशंटला आपण घ्यावं की नको हा पहिला प्रश्न असतो. कारण की त्याच डोक्यात पुढचं असतं की हा या मंत्र्याला फोन करणार, हा याला फोन करणार, तो आपल्याला प्रेशराईज करणार. हा पण एक खूप मोठा आजकाल ट्रेंड चालू आहे. सो डॉक्टरांना त्यांच्या ट्रीटमेंटवर फोकस करण्यापेक्षा जास्त नाही ह्या गोष्टी पण विचार करायला लागतात, जे की चुकीचं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जे आपले हे मिनिस्टर्स वगैरे आहेत
त्यांनी इंटरफेअर नाही केलेलं बरं. चांगलं. म्हणजे ज्यांनी बरोबर. त्यांचं काम केलंच बरं. बरोबर, डॉक्टरांनी डॉक्टरांचं काम केलं तर Exactly. बरोबर आहे ना. शेवटी डॉक्टर आम्ही आम्ही ट्रेन का झालोय, आम्ही एवढे 5-7 वर्ष 10 वर्ष आम्ही शिक्षण घेतो, इंटर्नशिप रात्रंदिवस जागून आम्ही कामं करतो, ते पेशंट ट्रीट करण्यासाठीच करतो ना. पण तिथं जर दुसऱ्यांचं इंटरफेरन्स आलं की मग ते थोडंसं डिफिकल्ट होऊन जातं. अजून एक मेन कॉन्ट्रोवर्शियल आहे क्वेश्चन. ओके. सो फॉरेन हॉस्पिटलमध्ये आणि आपल्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आता काय मेजर डिफरन्स म्हणजे तुम्हाला आला? आता फॉरेन मध्ये फ्रँकली स्पीकिंग मी स्वतः तर गेलेलो नाहीये, बट माझा भाऊ बेल्जियमला होता किंवा माझे अनेक फ्रेंड्स त्यांचे रिलेटिव्ह जे फॉरेन कंट्रीज मध्ये जॉब साठी गेलेले आहेत ते आहेत. आपल्या इथे ऍक्च्युली फायदा असा आहे की ट्रीटमेंट खूप इझिली अवेलेबल आहे इंडियामध्ये. म्हणजे अगदी तुम्ही कुठल्याही टाइमला कधीही तुम्हाला काही ना काही फॅसिलिटी अवेलेबल होणार. तेच जर का तुम्ही फॉरेन कंट्रीज मध्ये म्हटलं ना, तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागते 10 दिवस 15 दिवस आधी. आता तिकडे जर एखाद्या पेशंटला ताप आला आणि तुम्ही फोन केला, तुम्हाला सांगितलं 10 दिवसांनी या, तर तोपर्यंत पेशंट तसाही बरा होऊन जाणार आहे किंवा बरा होईल किंवा बॅड होईल, दोन्हीपैकी एक. तर त्या बाबतीत आहे ना, इंडियामध्ये खूप छान सोयी सुविधा आहेत पेशंटसाठी, जे की फॉरेन कंट्रीज मध्ये नाही आहेत. मेडिसिन सुद्धा त्यांना इझिली अवेलेबल होत नाही. म्हणजे लिटरली मी आता माझ्या भावाचंच बघतो, तो जाताना मला विचारतो की मला एक लिस्ट बनवून दे आणि काय काय आजार होऊ शकतात त्या त्या क्लायमॅटिक कंडिशन नुसार तेवढी औषधं मला लिहून दे, मी ते प्रिस्क्रिप्शन घेऊन तेवढे औषधं घेऊन जातो. म्हणजे ही कंडिशन आहे. म्हणजे तिथं सुद्धा ते इंडियामधनं प्रिस्क्राईब केलेलेच मेडिसिन घेतात, कारण तिथं मेडिकल फॅसिलिटी इझिली अवेलेबल होत नाही फॉरेन कंट्रीज मध्ये. जसं तुम्ही आता सांगितलं की अपॉइंटमेंट घ्यावं लागते. सो एखादी मेजर कंडिशन म्हणजे ऍक्सिडेंट वगैरे असेल तर त्या केसमध्ये डॉक्टरांना तर घ्यावेच लागेल. हा, ऍक्सिडेंट केसेस मध्ये तर ऑब्व्हियसली तुम्हाला पहिल्या पेशंटला अटेंड करायचंच आहे. बट मी ओपीडी बेसिस पेशंट म्हणते, जनरल पेशंटसाठी तिथं लवकर अपॉइंटमेंट भेटत नाही. आता ऍक्सिडेंट म्हटलं की ऑब्व्हियसली इट इज अ क्रिटिकल थिंग, ते होणारच. ऍक्सिडेंट बाबतीत असेल, अटॅक बाबतीत असेल, ते करावंच लागतं. हार्ट अटॅक्स मध्ये तुम्ही असं नाही म्हणू शकत 10 दिवसांनी या. दॅट इज अ इमर्जन्सी. म्हणजे इमर्जन्सी सेक्टर आहे ते प्रत्येक देशामध्ये प्रिसाईज आहे, बट ओपीडी सेक्टर मध्ये इंडिया इज द बेस्ट. ओपीडी मध्ये आणि म्हणजे जसे मेडिसिन आपण पण रेडी होतात आपल्या. सो तुम्ही सांगू शकता म्हणजे किती पर्सेंट एक्सपोर्ट होतं बाहेरच्या कंट्रीज मध्ये आपले मेडिसिन? बऱ्यापैकी होतात. आता आमच्याकडे जेव्हा मेडिकल प्रोफेशनल्स येतात, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह येतात, तर प्रत्येक जण त्याचे औषधं प्रमोट करत असतो की आमच्या मेडिसिन्स मध्ये ही स्पेशालिटी ती स्पेशालिटी. तर तेव्हा आम्ही बघतो की त्यांचे बऱ्यापैकी एक्सपोर्ट पण होतात. म्हणजे ते बॅचेस असतात त्यांच्या स्पेसिफिक काही ड्रग्सच्या, की त्या आउट ऑफ इंडिया जातात. ओके. सो प्रत्येक मेडिसिन मध्ये ड्रगची इन्व्हॉल्वमेंट आहे. येस. सो किती पर्सेंट इन्व्हॉल्वमेंट म्हणजे आहे, तुमच्या नॉलेज मध्ये आहे की एवढे पर्सेंटची ड्रग इन्व्हॉल्वमेंट व्हायला पाहिजे ह्याच्यामध्ये मेडिसिन मध्ये? ड्रग्सची म्हणजे नक्की काय म्हणायचं तुला? आता कोणत्याही साधा आपण पॅरासिटामॉल जरी म्हणलं तर त्याच्यामध्ये पण एक ड्रग आहे. बरोबर. सो ते इन्व्हॉल्वमेंट किती होते? नाही, ऑब्व्हियसली पाहिजेलच, कारण की त्याशिवाय रिझल्ट पण येणार नाही. आता पॅरासिटामॉल जर म्हटलं किंवा आपण कुठलेही दुसरे पेनकिलर म्हणू, ऍसिक्लोफेनॅक म्हणू, आता हे तुझ्यासाठी नवीन असतील, बट पेनकिलर मधले हे ड्रग्ज आहेत. तर ऑब्व्हियसली जर रिझल्ट द्यायचा आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला तेवढं तयारी मनाची पण ठेवायला लागेल की भली ते काहीतरी केमिकल बेस आहे, बट आपल्याला बरं व्हायचं तर आपल्याला ते घ्यावं लागणार आहे. सो त्याच्यामध्ये आपण खूप जास्त विचार करण्यात पडणे, कारण की जेव्हा ही कुठली कंपनी एखादं मेडिसिन लॉन्च करते तर ते अगदी असं नाही की आज मला वाटलं मी आज हे बनवतो आणि मी ते दिलं, असं नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला R&D केली जाते, त्याचे इफेक्ट किती, साईड इफेक्ट किती हे पाहिलं जातं. त्याच्यावरती तुम्हाला किती पॉप्युलेशन मध्ये तुम्ही हे पेशंट विदाऊट एनी ड्रॉबॅक्स यूज करू शकता हे बघितलं जातं. सो हे ट्रायड अँड टेस्टेड असतं. म्हणजे असं तुम्ही ब्लाइंडली घेऊ शकता ऍज मेडिसिन म्हणून, पेशंट म्हणून तुम्ही घेऊ शकता. आणि ऑलरेडी गव्हर्नमेंटचा पण वॉच प्रत्येक ठिकाणी आहे. तुम्ही आता पण न्यूजपेपर मध्ये बघत असाल की हे मेडिसिन बॅन केलं, ते मेडिसिन बॅन केलं. त्याचं रिझनच ते आहे की R&Ds होतात. आणि बघ आता जसं कोविड 10 वर्षापूर्वी नव्हता, आता 5-6 वर्षापूर्वी आला. त्याच्या आधी कोविडचं नामोनिशन पण नव्हता, किंवा असेल तरी त्याचं नाव आपल्याला माहित नव्हतं. तसं प्रत्येक ड्रग आत्ता सेफ आहे कारण आपल्याला त्याच्यातली पुढे डिटेलिंग नाहीये. बट जेव्हा R&D होते, कंटिन्युअस रिसर्च होत राहते. जसं काही डॉक्टर्स ते पण, म्हणजे मगाशी तुझे विचारलं होतं की
आपल्याला काय पुढे स्कोप आहे. बरेच डॉक्टर्स त्यांचे डॉक्टरी झाल्यानंतर रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये सुद्धा जातात, त्यांचा इंटरेस्ट त्याच्यात असेल तर ते कंटिन्युअस प्रत्येक ड्रग वरती, असं नाही की एक ड्रग बनवला आणि आता ते चालूच आहे असं नाही. त्या ड्रग वरती जसं नवीन नवीन आजार येतात, जसं क्लायमॅटिक कंडिशन्स चेंज होतात, जसं नवीन नॉलेज मिळत राहतं, तसं परत त्या मेडिसिन्स वरती पण R&D केली जाते. मग त्याच्यात काही जर नवीन गोष्टी कळल्या की ह्युमन सेलमध्ये आता हे या प्रकारे ऍक्ट होते आणि हे थोडंसं आपल्याला नाही युज केलं पाहिजे, तर त्याच्यावरती बॅन आणलं जातं असं आहे. सो आम्ही त्याच्यावरती लक्ष ठेवून असतो. जेव्हा आमच्याकडे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह येतात, जेव्हा आम्ही आमच्या मीटिंग्स अटेंड करतो, तिथं आम्हाला हे नॉलेज अपडेट होत असतं की कुठले ड्रग सेफ आहेत, कुठले नाही आहेत, किंवा कुठलं ड्रग आधी सेफ मानलं जायचं आणि आता त्याच्यात रिस्क जाणवायला लागल्यात, तर आपण अकॉर्डिंगली आपल्या पेशंट वरती पण ते चेंजेस करतो. जसं सर डॉक्टर तुम्ही आता सांगितलं की म्हणजे फक्त ऍज अ ओपनिंग क्लिनिक म्हणजे BAMS डॉक्टर किंवा MBBS डॉक्टर ओपनिंग क्लिनिक किंवा वर्किंग प्रायव्हेट हॉस्पिटल याच्या व्यतिरिक्त पण करिअर ऑप्शन्स आहेत की ते रिसर्च करू शकतात. तर त्याच्यासाठी म्हणजे काय हे स्टेप्स काय घ्यायचे त्याच्यासाठी, एखाद्याला इंटरेस्ट असेल कुठल्याही याच्यात तर बेस आहे UG. हो, फर्स्ट तुम्हाला BAMS करून घ्यायचंय, त्याच्यानंतर तुम्हाला PG करायचंय, कारण की हे सगळं R&D करणं, लेक्चरशिप मध्ये जाणं, किंवा कुठले बरेचसे आजकाल तू हे पण पाहिलं असेल म्हणजे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात MPSC UPSC, अनेक डॉक्टर्स असे पण आहेत की त्यांचं UG झालंय, PG पण झालंय, बट फॉर सम रिझन त्यांना तो इंटरेस्ट असतो आधीपासून की मला कुठेतरी कलेक्टर व्हायचंय, मला हे व्हायचंय ते व्हायचं. सो तो पण एक बेस आहे. सो बेसिकली UG करणं, त्याच्यानंतर PG करणं, आणि आफ्टर दॅट मग प्रत्येक फील्डची एक बेसलाईन असते. जसं आपण म्हटलं की आपल्याला डॉक्टर होण्यासाठी पहिली नीट एक्झाम द्यायचीच आफ्टर 12th, तरच तुम्ही या फील्डमध्ये जाऊ शकता. तसे त्या फील्ड मधले एंट्रन्स एक्झाम्स असतात तुम्हाला जाण्यासाठी. म्हणजे R&D मध्ये असं नाही की तुम्ही डॉक्टर झाले आणि कुठेतरी जाऊन R&D करायला लागले, असं नाहीये. तुम्हाला त्याच्या सुद्धा एक्झाम्स द्यावे लागतात. त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या तरी इन्स्टिट्यूट मध्ये म्हणजे फार्मास्युटिकल कंपनीमध्ये तुम्हाला तिथं जॉब मिळतात असं. So let's come to controversial question again. Okay. So what do you think about the scams or is responsibilities by the hospital and how to solve them? आता बघ, हा खूप खरंच कॉन्ट्रोवर्शियलच आहे, कारण प्रत्येक वेळेस चूक डॉक्टरचीच आहे. ओके, क्वेश्चन पण नाही ठीक आहे, हरकत नाही. मेन गोष्ट अशी आहे की प्रत्येक वेळेस चूक डॉक्टरचीच आहे असंही नसतं. ठीक आहे, बऱ्याच वेळा जसं मी मगाशी म्हटलं की पेशंट अगदी क्रिटिकल स्टेजला आलाय आणि तुम्ही अपेक्षा करणार की आता हा उद्या घरी बरा गेला पाहिजे, तर वी कांट हेल्प इट. पहिली गोष्ट, नेग्लिजन्स होणं ठीक आहे, कुठल्याही फील्डमध्ये एक 1% असणारच. ती डॉक्टरी असो, इंजिनियर असो किंवा कुठली असो, प्रत्येक ठिकाणी स्कॅम्स होतात. आता स्कॅम्स होतात म्हणजे काय, एक ह्युमन, शेवटी वी आर ह्युमन्स. तुम्ही कसे बॉर्न अँड ब्रॉटअप आहात, तुमचं प्रायमरी एज्युकेशन किती चांगल्या इन्स्टिट्यूट्स मधनं झालंय त्याच्यावर डिपेंड करणार. मग तुम्ही डॉक्टर आहात याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही स्कॅम करणारच नाही. तुम्ही जर बेसच तुमचा खराब असेल, तुम्ही प्रायमरी एज्युकेशन मध्ये जर तुम्ही ते एथिक्स शिकलेले नसाल, तर ते तुम्ही करणार. पण ह्याच्यात डॉक्टरी फील्डला नावं ठेवण्यात अर्थ नाहीये. हा त्या वैयक्तिक त्या मनुष्याचा प्रॉब्लेम आहे की त्याचा माइंडसेट तसा आहे की त्याला चुकीच्या पद्धतीने पैसा कमवायचा आहे, हा त्याचा प्रॉब्लेम झाला. इथं डॉक्टर असण्याचा किंवा इंजिनियर, तिथं आपण ती डिग्रीला अटॅच करण्याचं काहीच कारण नाही असं आहे. आणि प्रायव्हेट हॉस्पिटल्स मध्ये जे होतं, आता कसं झालंय बघ, प्रत्येक ठिकाणी महागाई वाढत चाललेली आहे. ठीक आहे, मेडिसिन आज तू पाहिलंस तर आपण इन्शुरन्स जो काढतो, आधी आता माझा स्वतःचा इन्शुरन्स मी आधी 7,000 पे करायचो, आज मी 18,000 पे करतो. ठीक आहे, सो जर महागाई वाढतीये तर तुमचे एक्सपेन्सेस वाढतात. एक्सपेन्सेस वाढतात तर ऑब्व्हियसली तुम्ही इन्कम जिथनं येणार आहे तिथंच जोड देणार. सो हा एक काय म्हणतो सायकल असते. जसं फूड चेन आहे तशीच ही एक चेन आहे, याच्यामध्ये तुम्ही अवॉइड नाही करू शकत. म्हणजे माझी किती पण इच्छा असो की मला पेशंटला फ्रीमध्ये ट्रीट करायचंय, पण पुढचा विषय येतो मग मी माझं घर कसं चालवणार. आता प्रत्येक जण बाबा आमटे होऊन नाही राहू शकत की सगळं फ्रीमध्ये करायचं म्हणून. आपल्याला आपल्या मुलांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, आपल्याला सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज आहे, आपल्याला आपल्या पेरेंट्स. आता ऑब्व्हियसली माझे आई वडील आहेत, माझ्या आईला आजार आहे, माझ्या वडिलांना कंटिन्युअसली बीपीचे मेडिसिन चालू आहेत. ऑब्व्हियसली मला त्यांच्याकडे जर बघायचं असेल, मला कुठेतरी त्यांना सपोर्ट करायचा असेल, तर माझा काहीतरी इन्कम बेस पाहिजे. सो त्या दृष्टीने होतं. पण माझं म्हणणं एवढंच राहील की प्रत्येक व्यक्तीने, मी इथं फील्ड नाही ब्लेम करणार, मी प्रत्येक व्यक्तीला सांगेन की तुमचं बाकी काही असू दे, एथिकल ठेवा.
फॉलो द एथिक्स, त्याच्यातनं तुम्हाला जेवढं इन्कम येत आहे नक्कीच तुम्ही त्याच्यातनं सगळं काही मिळवू शकता. चुकीच्या पद्धतीने केलेलं खूप काळ टिकत नाही. कदाचित तुम्ही जर चांगल्या पद्धतीने करत असाल, तुम्ही चुकीचे मार्ग वापरत नसाल, तुम्हाला वेळ लागेल, बट वेळ लागल्यानंतर यू विल बी मेंटली सॅटिस्फाईड की चल मी वेळ लावला पण आता मी एका अशा स्टेजला आहे की कोणी माझ्याकडे बोट दाखवू शकणार नाही की हा डॉक्टर असं करतो किंवा हा चुकीची प्रॅक्टिस करतो. ते एक आपल्यासाठी खूप जमेची बाजू असते. हे जर का तुम्ही चुकीचं केलं, तुम्ही 2, 4, 5 वर्ष कराल, 6व्या वर्षी कुठल्या स्कॅम मध्ये सापडलं की ते सगळंच गेलं आणि फ्युचर पण खराब झालं. सो बेटर टू फॉलो द एथिक्स. अजून एक आहे, म्हणजे प्रमोशन नाही करते मी. ओके. एक तुम्ही न्यूज मध्ये बघितलं असेल, एक टीचर आहेत पटनाचे, तो त्यांनी आता एक प्रायव्हेट हॉस्पिटल लॉन्च केलेलं आहे. येस. सो त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगता? चांगली गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या इन्कम मधनं जे तुम्हाला येत आहे तुम्ही गुड फेथ मध्ये करताय, चांगले. आणि याच्यामध्ये कोण टाकतंय हॉस्पिटल इज नॉट नेसेसरी. तुम्ही कुठल्या मोटिव्हने टाकताय दॅट इज मस्ट. म्हणजे आता ते कशा हेतूने टाकतात आय डोंट नो, पण जेवढं मी पण बातम्यांमध्ये ऐकलं त्यांचं असं आहे की मला मेडिकल फील्ड मध्ये प्रमोट करायचं आहे, मला लोकांना कमीत कमी पैशामध्ये ट्रीट करायचं आहे. सो ऑब्व्हियसली हा गोल त्यांचा जर असेल खूप चांगला. सो चांगली गोष्ट आहे. म्हणजे याच्यात मी हे नाही म्हणणार की मग ते टीचर आहेत मग त्यांनी कसं काय हॉस्पिटल टाकलं. ऑब्व्हियसली टीचर ही इज अन इन्व्हेस्टर. हॉस्पिटल चालवणारे ऑब्व्हियसली डॉक्टर्सच आहेत, जे त्यांनी त्याच्या ओळखीतनं किंवा त्याच्या नॉलेज मधनं त्याला जे बेस्ट वाटले त्या डॉक्टरांना त्या प्रोफेसरने हायर केलं आणि त्यांनी चांगलं सेटअप टाकलेलं आहे. सो इट्स गुड. फक्त एवढंच आहे, जसं मी म्हटलं की तुम्ही तुमचं प्रमोशन करण्यासाठी काहीतरी केलंय की त्या प्रोफेसरचं नाव व्हावं या हेतूने केलं असेल तर आय डोंट थिंक ते जास्त काळ टिकेल. कारण की मीडियाने आता कसं घेतलंय, अगोदर ते फक्त सर होते, आता मीडियाने पूर्ण त्यांचं रिलीजन आणलंय की त्यांना पूर्ण नेगेटिव्ह दाखवण्यासाठी. कसं आहे माहितीये का, हा आता इंडियामध्ये काय नवीन नाही ही गोष्ट. आपण क्रिकेट मॅच मध्ये जरी म्हटलं तरी इंडिया पाकिस्तान मध्ये बघितलं तर सट्टा बाजार एवढा भयानक चालतो. का चालतो की ही रायव्हलरी आहे. रायव्हलरी मध्ये होतच होतं. सो ऑब्व्हियसली आता त्यांचं मी नाव घेणार नाही ऑब्व्हियसली, बट त्यांचं नाव जे आहे क्लिअर नावावरनं कळतं की ही इज फ्रॉम अ मुस्लिम रिलीजन. आता मी मानत नाही, माझ्याकडे आता जेवढे पेशंट येतात हिंदू असो मुस्लिम असो ख्रिश्चन असो, माझ्यासाठी तो पेशंट आहे. ही हॅज कम टू मी फॉर ट्रीटमेंट. मी फक्त ट्रीटमेंटवर फोकस करतो. मला वाटतं सगळ्यांनी हेच करावं, कुठलीही फील्ड असो, मग ती टीचर असो कुठली असो. आणि रिलीजन आणण्यात पॉईंट नाही. आता याच्यात कसं होतं माहितीये का, प्रत्येक मुस्लिम हा खराब नसतो. जसं मी म्हटलं मगाशी की प्रत्येक डॉक्टर जसा खराब नसतो तसं प्रत्येक व्यक्ती खराब नसतो. माझ्याकडे अनेक जेवढे मी पेशंट आता पाहिलेत, तुम्ही ह्या रिलीजनचे जे म्हणताय, मी एकही पेशंट तसा पाहिलं नाही जे बोललं जातं. ठीक आहे. सो याच्यामध्ये उगाच ते हिंदू मुस्लिम वाद आणण्यात पॉईंटच नाही. आता ते कसं राहतं, तुम्ही त्या स्टेजला गेलेत आणि त्या सरांनी खूप नाव कमवलंय, आता कुठंतरी त्यांना खाली ओढायचं, कुठेतरी त्यांना त्यांचं प्रोफेशन खराब करायचं, म्हणून दुसरे रायव्हल्स असतात जे ही कामं करत असतात. सो कोण बरोबर कोण चूक हे मलाही माहित नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की हिंदू मुस्लिम किंवा कुठलीही रिलिजियस स्ट्रॅटेजीज आणू नका याच्यामध्ये, हे मला वाटतं, माझं प्रामाणिक मत आहे. तर माझ्यासाठी एक सर म्हणून तर ते मोटिवेटेड आहे, म्हणजे सर म्हणून बेस्ट आहे. त्यांचे व्हिडिओ वगैरे भरपूर मी चेक केले. तर एक क्वेश्चन म्हणजे कन्क्लुजनला जाण्या अगोदर एक क्वेश्चन आहे की लक फॅक्टर किती इन्व्हॉल्व्ह होऊ शकतो तुमच्या लाईफ मध्ये, म्हणजे असू शकतो का लक फॅक्टर? 100%. आता मी आमच्याच फ्रेंड सर्कल मधनं म्हण किंवा आमच्या जे काही आमची जेवढ्यांना मी ओळखतो ऍज डॉक्टर, मग ते सिनियर डॉक्टर्स असतील, ज्युनियर्स असतील, मी असेल, तर याच्यामध्ये हार्डवर्क आहेच आहे, द्यायचंच आहे प्रत्येकाला. तुम्ही कुठल्याही फील्डचे असो, पहिलं तर हार्डवर्क. आपण लकचा विचार नाही करायचा, आपण हार्डवर्क द्यायचं. आता असं होतं की जेव्हा तुम्ही तुमचे 100% दिलेत, तुम्ही डॉक्टर झालेले आहात, तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करताय, तुम्ही एथिक्स पाळताय, सगळं करताय, बट ऍट अ पॉइंट असं तुम्हाला दिसतं की यार मला एवढं एक्सपेक्टेड होतं. जसं मी माझं जर म्हटलं तर 10 वर्षात मला असं सुरुवातीला वाटायचं माझं मोठं हॉस्पिटल झालंच पाहिजे. बट मी नंतर जेव्हा ह्या फील्डमध्ये आलो, मी पाहिलं की जो स्ट्रगल असतो, ठीक आहे, म्हणजे हॉस्पिटल टाकल्यानंतरचा जो स्ट्रगल आहे, तुमची पूर्णपणे फॅमिली लाईफ जी असते ती हॅम्पर होत असते. म्हणजे तिथं रात्री अपरात्री तुम्हाला कधीही कॉल येऊ शकतो, कधी इमर्जन्सीज क्रिएट होऊ शकतात. सो माझा एक माइंडसेट असा होता की ठीक आहे, माझी मुलं बाळ लहान आहेत, मला आता त्यात पडायचं नाही, लाईफ खूप मोठी आहे, मी काय
असं नाही की मला 2-4 वर्ष प्रॅक्टिस करायची. सो आय टेक टाइम. अजून 5 ते 6 वर्षांनंतर कदाचित मी विचार करेनही हॉस्पिटलचा. सो मेन असं आहे की हॉस्पिटलचं थोडं लाईफ डिफिकल्ट असतं डॉक्टरांचं, असं आहे. आणि त्याच्यामुळे लक फॅक्टर हा मॅटर करतो. म्हणजे अनेक मी आता असं पाहिले कॉम्पिटिशन मध्ये की मी आता फॅकल्टीचं नाव नाही घेणार, कारण की परत ते असं कॉन्ट्रोव्हर्शियल होऊन जातं. काही खूप वेल एज्युकेटेड डॉक्टर आहे, त्याची डिग्री पण खूप चांगली आहे, बट ते तेवढे पेशंट्स पाहत नाहीत किंवा ते मेंटली सॅटिस्फाईड नाहीयेत. आणि एखादा दुसरा डॉक्टर आहे, मी आमच्या एक्सपिरियन्स मधनं सांगतो, माझे सिनियर सुद्धा आहेत काही, जे लिटरली फक्त स्पोर्ट्स वीक मध्ये कॉलेजला यायचे किंवा मोजकेच लेक्चर करायचे, अर्ध्याच्या वर लेक्चर बंक करायचे, बट टुडे दे आर प्रॅक्टिसिंग व्हेरी गुड. म्हणजे लिटरली ते 100 पेशंट एका दिवसाला बघतात. सो लक फॅक्टर आहे नक्कीच, पण आपण तो लक फॅक्टर समोर ठेवून नाही चालायचंय, आपण हार्डवर्कच करायचंय. बाकी लक फॅक्टर आपल्याला जेवढा, कधी कधी काय असतं, लक एक पर्टिक्युलर स्टेज नंतर येतं. सुरुवातीला स्ट्रगल फेज असते प्रत्येक फील्डमध्ये, आणि तो एक फेज आला की तुम्हाला सपोर्ट करतात. म्हणजे जे काय तुम्हाला आपण म्हणतो रिलिजियस गोष्टी म्हणा किंवा जे आपल्याला युनिव्हर्स कडनं जो सपोर्ट पाहिजे तो नक्कीच मिळतो. पण आपण वेट करू शकतो तोपर्यंत हार्डवर्क करायचं, बाकी जे होईल ते फेस तर करावंच लागेल. कारण की आता समजा मी एखादा स्टार्टअप वगैरे केलंय बिझनेस मध्ये, Yes. सो जर मी 100% दिलं तर मी होणार, सक्सेसफुल होणार, बरोबर. आणि नाही दिलं तर नाही होणार. नाही होणार. त्याच्यामध्ये म्हणजे मी तर नाही घेत असं लक फॅक्टर किंवा बरोबर. लक फॅक्टर आहे ना. Right. मी एक जनरल क्वेश्चन विचारला की नाही, लक फॅक्टर असतो, पण आपण जेव्हा आपल्या पुढे काही गोल आहे आपला, आपण त्याचा विचार नाही करायचा, आपण फक्त हार्डवर्क करायचं. की आता कसं इंडियामध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये फक्त जर काही चुकीचं झालं तर त्यांना वाटतं आपल्या नशिबात नव्हतं, पण काही चांगलं झालं तर आता नशिबात होतं म्हणूनच झालं. राईट. नाही, तेच म्हणून मग म्हटलं की ही ह्युमन टेंडन्सी आहे की वाईट झालं की त्याला ब्लेम करत बसणे, चांगलं झाल्याचं कदाचित कोणी नाव पण घेणार नाही. जसं आता तुम्ही त्या प्रोफेसरचं सांगितलं, ते चांगली गोष्ट करायला चाललेत ते, पण त्याला चुकीच्या पद्धतीने घेतलं काही जातं. गोष्ट झाल्यानंतर आपण देवाचं पण नाव घेतलं. एक्झॅक्टली. सो आज ते ह्युमन टेंडन्सी आहे, नाव वी कॅन चेंज दॅट. असं आहे. आता खरंच जर चेंज प्रत्येकाने स्वतःकडे लक्ष दिलं ह्या गोष्टी बाबतीत, एथिक्स फॉलो केले, तर मला नाही वाटत की कुठली गोष्ट डिफिकल्ट असेल किंवा लोकांना एवढं जे काही आता लोक फेस करतात आहे, फायनान्शियल क्रायसिस असेल किंवा काही असेल, या गोष्टी नाहीच राहणार जर प्रत्येकाने स्वतःच्या इंडिव्हिज्युअल मध्ये तेवढा चेंजेस केलेत तर. ठीक आहे. आता लास्ट कन्क्लुजन. सो व्हॉट काइंड ऑफ माइंडसेट, म्हणजे एखाद्या स्टुडंटचा जिनी किंवा ज्यांनी डॉक्टर ड्रीम बघितलंय, म्हणजे एमबीबीएस असो किंवा बीएमएस असो, Yes. सो त्यांचा माइंडसेट काय पाहिजे? म्हणजे आता माझी बहीण आहे, 10th क्लिअर झाली, ओके. सो ती एमबीबीएस करते. सो तुम्हाला असं काय वाटतं की काय माइंडसेट पाहिजे त्यावेळेस स्टुडंटचा? मेन माइंडसेट काय, तुमचा फोकस काय आहे. ठीक आहे. आता जसं तू म्हणालास की तुझी सिस्टर आहे ती आता एमबीबीएस करते, इनिशियली पण आपलं बोलणं झालं होतं की तुम्हाला जर आवड असेल तरच तुम्ही ते करा. ठीक आहे. आता ऑब्व्हियसली तिला जर आवड असेल तिच्या फील्डची तर ती लक्ष देऊन करणारच आहे गोष्टी. ठीक आहे. आता मेन काय असतं, तुझा मेन प्रश्न आता असा होता, तुझा प्रश्न काय होता बेसिकली आता? माझा आता क्वेश्चन असा आहे की त्यांचा माइंडसेट आणि ते स्टॉप कसं करतील त्यांचा माइंडसेट जर वीक असेल? याच्यात काय आहे की तुम्हाला तुमच्या स्टडीज वरती फोकस जास्त करायचा आहे, आणि डॉक्टरचं जर म्हटलात तर यू हॅव टू फोकस ऑन प्रॅक्टिकल नॉलेज. म्हणजे नुसतं तुम्ही घोकणपट्टी केली आणि एक्झाम मध्ये भले मोठे प्रश्नाची उत्तर देऊन आलात, त्याला काही अर्थ नाही. बट तुम्ही पेशंटला कसं ट्रीट करताय, तुमची कॉन्फिडन्स लेवल किती आहे आणि तुमचं कम्युनिकेशन स्किल किती आहे, हे महत्वाचं आहे. सो ह्या 2 गोष्टीवर लक्ष द्यायचं की तुमचं ऍज अ डॉक्टर जर म्हटलं तर कम्युनिकेशन स्किल मस्ट आहे, आणि दुसरं आहे तुमचं कॉन्फिडन्स लेवल. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की डॉक्टर हुशार खूप आहे, बट त्याला तो कॉन्फिडन्सच नाहीये पेशंट सोबत बोलायचा, किंवा पेशंटला तुम्हाला काय नक्की म्हणायचं, तुम्हाला काय आजार झालाय आणि त्या आजारबद्दलाचं काय एक्सप्लेनेशन तुम्हाला पेशंटला द्यायचं, तुम्ही कॉन्फिडंटच नाही आहात. मग कुठंतरी पेशंटला पण ते जाणवायला लागतं की डॉक्टर्स आपल्याला काही व्यवस्थित गाईड करत नाहीयेत किंवा अर्धवटच काहीतरी आपल्यापर्यंत पोहोचत आहे. सो ऑब्व्हियसली मी सांगेन की ह्या 2 गोष्टीवरती तुम्ही हे प्रायमरी स्कूल पासूनच पाहिजे की तुम्ही तुमचं कम्युनिकेशन स्किल, म्हणजे स्कूलमध्ये कसं असतं, तुम्ही कल्चरल ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट करता, ऍक्च्युली हे मस्ट आहे. पण त्यातून काय होतं, तुम्ही 4 लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येता. तुम्ही आता मी स्वतः जेव्हा मी लहान होतो तेव्हा मी स्कूलमध्ये नाटकांमध्ये पार्टिसिपेट केलंय, मी डान्समध्ये पार्टिसिपेट केलं होतं.
आता त्याचा फायदा मला आता काय होतं, आता नाटक करणं आणि याचा ऍक्च्युली संबंध नाहीये. बट तेव्हा काय होतं, तुम्ही जेव्हा 10 लोकांचं काम करताय, प्रत्येकाचं वे ऑफ थिंकिंग कसं आहे, किंवा आपल्याला माहिती आहे की हा व्यक्ती असा आहे तर आपण याला कसं टॅकल करू शकतो. प्रत्येकाशी तुम्ही एकच माइंडसेटने चालू शकत नाही. आता आमच्याकडे येताना 10 प्रकारचे लोक येतात, प्रत्येकाचा विचार वेगळा, प्रत्येक तुम्हाला अप्रोच करण्याची पद्धत वेगळी, पण आम्हाला टॅकल मात्र सगळ्यांनाच करावं लागतं. सो तुमचं कम्युनिकेशन स्किल पहिलं चांगलं पाहिजे आणि तुमची कॉन्फिडन्स लेवल हायेस्ट पाहिजे, तर तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये एक्सेल करू शकता. ओके, एक लास्ट क्वेश्चन की व्हॉट मेसेज यू विल गिव्ह टू, म्हणजे आताच्या युथला, आताच्या स्टुडंटला तुम्ही आता काय मेसेज देणार की जेणेकरून त्यांचं हेल्थ वगैरे चांगलं, सगळे फक्त डॉक्टर्स नाही, बरोबर, तर प्रत्येक बेसिकली मोबाईल पासून लांब राहणे हे माझं पहिलं राहील. आणि आता जर मी पेशंट्स मध्ये पण जे बघतोय ना, लहान लहान मुलं चष्मा घालून येतात आहे, किंवा त्यांना डोळ्यांचे त्रास आहे, काही मेंटल इश्यूज घेऊन येतात आहे, की त्यांना एवढं ते मोबाईल स्क्रीन टाइम जो आहे, लिटरली आपण तसं पाहायला गेलं तर एक आपण 8 तास 24 तासामधनं 8 तासाची झोप झाली तर 16 तास राहतात. त्या 16 तासापैकी 10 ते 12 तास स्क्रीन टाइम आहे लोकांचा, जो की खूप हार्मफुल आहे. म्हणजे ते तुम्हाला लिटरली तुमच्या सेल्युलर लेवल पर्यंत डॅमेज करते. ते रेस जे येतात ते तुम्हाला सेल्युलर लेवल पर्यंत डॅमेज करते, ज्याचे तुम्हाला भोग भोगायचे आहेत पुढे जाऊन, हेल्थ इश्यूज आहेतच. सो पहिलं तर तुम्हाला त्यापासून लांब राहायचं. म्हणजे जेवढं तुम्ही मोबाईल पासून लांब राहाल, मी आताही पेशंट्सला जेव्हा सांगतो, म्हणजे पेरेंट्सला एक्सप्लेन करतो अबाउट किड्स, की तुम्ही त्यांना मोबाईल देण्यापेक्षा ना तुम्ही त्यांना गार्डन मध्ये खेळायला न्या, तुम्ही त्यांना म्हणजे जे म्हणतो ना आउटडोर गेम, याच्याकडे कल जास्त पाहिजे. आणि त्याच्यामध्ये काय होतं, फिजिकल ऍक्टिव्हिटी पण राहते. इंडोर गेमचा इश्यू काय असतो, फक्त माइंड काम करते, तुम्ही बसूनच आहात, माइंड काम करते. त्याच्यात तेवढं काय म्हणतो आपण, मेंटली तुम्ही स्ट्रॉंग व्हाल, पण फिजिकली तुम्ही तेवढे होणार नाही जेवढे तुम्ही आउटडोर गेम्सने होणार. सो तेवढं लक्ष पाहिजे की त्या त्या एज मध्ये, म्हणजे स्कूलिंग एज मध्ये गेम्स पण पाहिजेत. म्हणजे असं नाही, आता काही काही पेरेंट्सचं कसं आहे, बाळ आहे त्यांचं 2 आणि 3 वर्षाचं आणि ते आता विचारायला येतात, सर आम्हाला त्याला डॉक्टर करायचे, मग आतापासून आम्ही काय करू. आता त्याचं एज खेळण्याचं आहे, त्याला खेळू द्या. सो बेसिकली त्या त्या एज मध्ये जे गरजेचं आहे ते मुलांना एन्जॉय करू द्या, फक्त मोबाईल पासून लांब ठेवा. हा माझा बेसिक हे राहील पेरेंट्ससाठी. थँक्यू. येस, थँक्स अ लॉट. पॉडकास्टसाठी थँक्यू. थँक्स अ लॉट. तर आता मे बी होप करतो की जे स्टुडंट आहेत डॉक्टरसाठी, इकॉनॉमिक्ससाठी, त्यांना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येईल. आणि मे बी जर तुम्हाला कोणत्याही पॉडकास्ट मध्ये थोडं हेल्प झाले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अजून नवीन नवीन पॉडकास्ट घेऊन येऊ. थँक्यू.